आज घटस्थापना होती, तर म्हटलं चला छान असं लवकर उठून दरवाजा छान असं स्वच्छ पुसून रांगोळी वगैरे काढूया आणि देवपूजा सुद्धा करूया, कारण 9 दिवस देवपूजा काही करता येत नाही, त्यामुळे मला आज देव घासून छान अशी देवपूजा करायची होती. तर बघा छान अशी मस्त उंबऱ्याचं हळदीचं लेपन केलं, रांगोळी काढली आणि बघा कलश भरून त्याला थोडंसं देवीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 9 दिवसाचा अखंड दिवा लावला आणि देवीचा टाक तांदळाच्या राशीवर झोपवून कुंकुमार्चन सुद्धा केलं. आणि आज मला करायचं होतं दुर्गा सप्तशती पारायणाला सुरुवात, तर पारायणाला सुरुवात सुद्धा झाली आणि माझा एक पाठ वाचून झाला. मग पाठ वाचून वगैरे झाल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मुलं तोपर्यंत स्कूलला गेली होती. मुलं स्कूलला गेली तोपर्यंत म्हटलं चला छोटी मोठी कामं आवरूया. आणि आज विरांशचा लास्ट पेपर सुद्धा होता आणि त्यात त्याला बरं सुद्धा नव्हतं, म्हणून त्याला लवकर घरी आणायचं होतं. तर जाता जाताच त्याला घ्यायला गेली, तेव्हाच डीमार्टमधून छोटी मोठी ग्रोसरी घेतली. त्यानंतर त्याला आणलं आणि येताना ना मला एक खलबत्त्यावाले मावशी दिसल्या, म्हणजेच दगडी दिवे विकणाऱ्या मावशी दिसल्या. त्यांच्याकडे खलबत्ते होते, तर म्हटलं चला घेऊया, मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता. तर घेतला आणि अराउंड 200 रुपयापर्यंत मला हा खलबत्ता मिळाला. स्वस्त मिळाला का ते सुद्धा मला नक्की सांगा. त्यानंतर मग संध्याकाळ झाली, दिवा वगैरे लावला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं प्रिपरेशन सुरू झालं. तर आज मला बनवायचं होतं पनीरची भाजी आणि चपाती, आणि छान अशी मस्त पनीरची भाजी चपाती बनवून झाली होती इथे माझी. नंतर मग जेवणं वगैरे झाली आणि रोजचीच आपली नाईट रुटीन, तर किचन वगैरे क्लीन केले, भांडे वगैरे घासले आणि त्यानंतर मला विरांशला द्यायची होती वाफ, कारण विरांशला आज अजिबात बरं वाटत नव्हतं. तर म्हटलं चला वाफ देऊन थोडासा फरक तरी पडेल, सर्दी खोकला खूप जास्त झाला होता त्याला, तर इथे त्याला वाफ दिली. चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.